नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 30 मे वार शुक्रवार आणि आपण बघतोय 9च्या सुमारास वातावरण कसं असणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघतोय की आज 30 मे या ठिकाणी 30 मे तर वातावरण कोणता आज बदल होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. तर आपण सुरुवात करूया नाशिक या ठिकाणापासून. तर आपण बघतोय की नाशिक, सिन्नर, त्र्यंबक, वणी, मनमाड, येवला, सिन्नर, इगतपुरी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे, तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं की मनमाड, तलवड, वैजापूर, कोपरगाव, निफाड, सिन्नर, श्रीरामपूर, संगमनेर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा आज घडू शकतं, होऊ शकतं. तसेच पुणे विभागामध्ये जर बघितलं तर मंचर, तसेच शिरूर, चाकण, जुन्नर, पुणे, तसेच राहू, सासवड, दौंड, बारामती, लोणंद, फलटण या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटू शकतो. तर काही ठिकाणी आपल्याला आज सूर्यदर्शनसुद्धा या ठिकाणी 9च्या सुमारास आपल्याला होऊ शकते. तसेच मुंबई विभाग जर बघितला तर कल्याण, डोंबिवली, खोपोली, तसेच गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. पण त्या ठिकाणी थोडा कमी स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटू शकतो आणि आपल्याला त्याचबरोबर वारेसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतात. तसेच पणजी, सिरसी, हुबळ्ळी, कोप्पल या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. पण पाऊस इतका जोरदार नसणार आहे. फक्त वारे आपण त्या ठिकाणी जोरदार बघू शकतो, पण पाऊस हा एकदम जोरदार नसणार आहे. तसेच सांगली, विजयपूर, कलबुर्गी, सोलापूर, अकलूज, लातूर, बिदर, सातारा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आणि कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही आहे. वातावरण हे ढगाळ असल्यामुळं काही ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा होऊ शकतं आपल्याला. तसेच आपण इकडे जर बघितलं नागपूर विभागामध्ये तर नागपूर, अकोला, चंद्रपूर, चिखली, खामगाव, कर्जत, वाशिम, तसेच पुसद, हिंगोली, उमरखेड, नांदेड, वाघाला, परभणी, जिंतूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि कोणत्याही ठिकाणी पाऊस पडण्याचा आपल्याला अंदाज अजून तरी दिसत नाही आहे. त्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, वाणी, मकोना, उमरखेड, वर्धा, तसेच अरवी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. अमरावती विभागामध्ये बघितलं तर चंदूर, मोजराई, मूर्तिजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. कर्जत, नेर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडण्याचे कोणताही अंदाज नाही आहे. वातावरण ढगाळ असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा घडू शकतं. पण हे वातावरण किती वाजेपर्यंत कसं असणार आहे आपण ते पण बघणार आहोत. त्या अगोदर आपण बघूया की सुरत, जळगाव, अकोला, संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा वातावरण कसं असणार आहे. तर ते संभाजीनगर इथं जर बघितलं आपण की गंगापूर, पैठण, अंबड, भगूर, घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, गंगापूर, वैजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि काही ठिकाणी मात्र आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा आज घडू शकते. आता हे वातावरण किती वाजेपर्यंत असंच असणार आहे किंवा त्यामध्ये कोणता बदल होणार आहे आपण ते पण बघणार आहोत. तर तुम्ही जर बघताय की रामगुडम, वरंगल, हैदराबाद, नलगोंडा, खम्मंग या ठिकाणी दुपारानंतर पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि तो पण मुसळधार पाऊस पडू शकतो. पण मुंबई, दापोली, सातारा, रत्नागिरी, सांगली, विजयपूर या ठिकाणी वातावरण 2च्या नंतर सुद्धा ढगाळ असणार आहे. रत्नागिरी साईडसुद्धा त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटू शकतो. तसेच अकलूज, सोलापूर, कलबुर्गी, बिदर, लातूर, बीड, नांदेड, वाघाला या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही. मित्रांनो, ही आहे दुपारची अपडेट. दुपारपर्यंत आपण बघितलं आहे की कोणत्या ठिकाणी पाऊस, कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन, तर कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण होणार आहे. पण त्यानंतर दुपारनंतर पुन्हा एकदा काय वातावरणामध्ये बदल होतो आहे, किती वाजेपर्यंत कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे किंवा सूर्यदर्शन होणार आहे आपण ते पण बघणार आहोत. पण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा,
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.